लातूर हा शब्द उच्चारल्यानंतर राजकारणही माहीत नसणाऱ्या लोकांच्या समोर येतात ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख। खरं तर एखाद्या व्यक्तीचं नाव आणि विचारांनी त्या शहराचं एक वेगळी ओळख मिळत असते। जसं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं की कृष्णाकाठ आठवतो, बारामती म्हटलं की पवार डोळ्यासमोर येतात, तर बीड म्हटलं की मुंडे आठवतात, तर लातूर म्हटलं की आठवतात ते म्हणजे विलासराव देशमुख साहेब। तसंच काहीसं विलासरावांच्या बाबतीत आहे। लातूर म्हणजे विलासराव आणि विलासराव म्हणजे लातूर। मग या विलासरावांचा विचार लातूरमधून पुसून टाकणं इतकं सोपं आहे का? कारण भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। आता माफीनामा आला असला तरी बूंद से गई व होत से नहीं आती या म्हणीप्रमाणे चव्हाण वादात अडकलेत। चव्हाण नक्की काय म्हणाले, विलासराव कोण होते आणि याचा भाजपला फटका बसणार का, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट। लातूर आज आपली वेगळी ओळख निर्माण केलेला जिल्हा आहे आणि यात महत्त्वाचे योगदान राहिले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख। अजातशत्रू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या विलासरावांनी लातूरला नावारूपास आणण्यासाठी मोठे योगदान आणि मेहनत घेतली। म्हणूनच हसतमुखत चेहरा आणि शब्दातली ती गोडी, कधीही न तुटली लातूरशी विलासरावांची गोडी, या शब्दातून त्यांचे लातूरशी असलेले नाते सांगण्यात आले। नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसे लातूर आणि विलासराव आहेत। पण शहराची नावे बदलणाऱ्या भाजपने आता नेत्यांची नावं बदलण्याची मोहीम चालू केली आहे का, असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। तुम्ही म्हणाल हे कसं काय बुवा? सांगतो, थांबा थोडंसं। कारण भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेले विधान पाहता रवींद्र चव्हाण नक्की काय म्हणाले, तर लातूरमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतली। या सभेमध्ये चव्हाण म्हणाले की लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। हा उत्साह पाहून लक्षात येतंय की लातूर शहरातून विलासराव देशमुख यांची आठवण 100% पुसल्या जातील, यात कोणतीच शंका नाही। हे वक्तव्य करून त्यांनी एक नवा वाद निर्माण केलाय। तर त्यांनी हे वक्तव्य का केलंय? तर आता राज्यात महापालिकांसाठी निवडणुका जाहीर झालेल्या असून प्रचाराचा एकदम धुराळा उडालाय। येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल होणार आहे। भाजपचे देखील पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ सभांचा धडाका उडवलाय। तर त्यामुळे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरला आले होते। तेथे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, पण त्यांचे पडसाद राज्यात उमटलेत। कारण विलासराव देशमुख हे लातूर किंवा महाराष्ट्रासाठीच किती महत्त्वाचे आहेत हे वेगळी सांगण्याची आपल्याला गरज नाही। त्यामुळेच काँग्रेससह संपूर्ण राज्यातून चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली जाते। विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। ते म्हणाले, लातूरमध्ये येऊन माजी मुख्यमंत्र्यांबाबत असे विधान करणे दुर्दैव आणि दुःख आहे। या वक्तव्याने लातूरकरांच्या भावना दुखावल्या असून या शब्दांची अपेक्षा त्यांच्याकडनं नव्हती, असे म्हणत त्यांनी या विधानाचा जाहीर निषेध केलाय। तर अभिनेते आणि विलासराव यांचे धाकटे पुत्र रितेश देशमुख यांनी देखील चव्हाण यांचा समाचार घेतलाय। रितेश देशमुख यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओत त्यांनी कोणाचेही नाव घेता आपली भावना व्यक्त केली। महाराष्ट्राच्या मनामनात साहेब असे कॅप्शन देत दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावे मनात कोरलेली असतात। लिहिलेली पुसता येतं पण कोरलेलं पुसता येत नाही, अशा भावना मांडल्या। तर अनेक भाजप नेत्यांनी देखील चव्हाण यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचं मत मांडले। लातूर हा फक्त तालुका होता, त्याला जिल्हा करून वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम विलासराव देशमुख यांनी केले। पण यावेळी त्यांनी काँग्रेस या विचाराशी आपली बांधिलकी सोडली नाहीये। म्हणूनच ज्यावेळेस विलासराव यांचे निधन झालं त्यावेळी जिल्ह्यातील एकाही घरामध्ये चूल पेटलेली नव्हती। त्यांच्या लोकांच्या मनातील स्थान यावरून आपल्याला दिसून येतं। पण निवडणुका जिंकणे हेच लक्ष्य असलेल्या भाजपने विलासराव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत हिलगोटे घाललेले आहेत। त्यामुळे दिलखुलास आणि हुरहन्नर व्यक्तिमत्व असलेले विलासराव देशमुख कोण होते याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 साली लातूर जिल्ह्यात बाभळगावला झाला। विलासरावांचे 10वी पर्यंतचे शिक्षण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात झाले असले तरी महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये झाले। त्यांनी BSc BA आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पूर्ण केले। त्यानंतर पुणे येथेच त्यांनी कायद्याची पदवी घेतली। आपल्या राजबिंड्या रूपामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसायचे। याच काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली। लातूरची ओळख ही दुष्काळी अशी होती, ती मिटवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल असे कायम ते म्हणत असायचे। विलासराव यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात गावापासून केली। 1974 साली ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले, सरपंच झाले। 1974 ते 1979 चे गावाचे ते सरपंच राहिले। सरपंच पदापासून कारकिर्दीत सुरू केलेले विलासराव नंतर काँग्रेस पक्षात सक्रिय झाले। त्यामुळे ते उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि लातूर तालुका पंचायत समिती सभापती झाले। राज्याच्या राजकारणात त्यांनी 1980 सालापासून पाऊल ठेवलं, पण त्याआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आय सोबत राहणं पसंत केलं आणि 1980च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस यूच्या शिवाजीराव नाळे यांचा 4304 मतांनी पराभव करत विधानसभा गाठली। यावेळेस नवखे असूनही त्यांनी विधानसभेत आपली छाप पाडून दाखवली। त्यामुळे प्रभावित झालेले मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी विलासरावांना 1982 साली
ग्रामविकास, गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, माहिती जनसंपर्क यासारख्या खात्यांचं राज्यमंत्रीपद देऊ केलं. पुढे 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनता पार्टीच्या मनमोहनराव गोमरे यांचा 40,296 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला आणि थेट कॅबिनेट मंत्रीपद गाठलं. ग्रामविकास, कृषी, सहकार, दूध विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, परिवहन, संसदीय कार्य खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला. पण 1995 साली त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जनता दलाच्या शिवाजीराव पाटील यांनी विलासराव देशमुख यांचा पराभव केला. 1995च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राज्यात प्रथमच युतीचं सरकार स्थापन झालं. विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी आपल्या लातूर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षात विधान परिषदेच्या निवडणुका लागू झाल्या. 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विलासराव देशमुखांनी विधान परिषदेचं तिकीट काँग्रेसकडे मागितलं होतं. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. सत्तेत आलेल्या शिवसेनेने रवींद्र मेलेकर आणि प्रकाश देवडे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळाल्याने विलासराव देशमुख हे अपक्ष निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले होते. शिवसेनेकडे त्यांनी पाठिंबा सुद्धा मागितला होता. शिवसेनेने त्यांना पाठिंबा देखील दिला होता. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे प्रकाश देवडे पराभूत होणार अशी चर्चा होती. भाजपमधून गोपीनाथ मुंडे हे विलासराव देशमुख यांच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे देवडे पराभूत होतील आणि देशमुख विजयी होतील अशी चर्चा होती. पण या अटीतटीच्या लढतीत देवडे विजयी झाले. शेवटच्या फेरीत मात्र अवघ्या अर्ध्या मताने देशमुखांचा पराभव झाला आणि राठोड विजयी झाले. विशेष म्हणजे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफरही देशमुखांना देऊ केली होती. मात्र देशमुखांनी शिवसेनेत येण्यास नकार देत आपल्या रक्तामध्येच काँग्रेस आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेने देवडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळेस विलासराव यांचे राजकारण संपले असले असं बोललं जात होतं. पण 1999 साली विलासराव देशमुख यांनी भाजपच्या विक्रम गोजगुंडे यांचा पराभव करत सर्व जणांना धक्का देत थेट मुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं. ते जानेवारी 2003 मध्ये मुख्यमंत्री झाले. पण पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला. तर पुन्हा 2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण 2008 या मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर पाहणीला जाताना एका दिग्दर्शकाला सोबत घेऊन गेल्यामुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुन्हा त्यांना केंद्रातील राजकारणामध्ये स्थान देण्यात आलं. यावेळेस त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग, ग्रामविकास, पंचायत आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मागील 10 वर्षामध्ये भारतामध्ये आतंकी किंवा दहशतवादी हमले झाले नाहीत असं नाही, पण किती मंत्र्यांनी मागील 10 वर्षामध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला हा खरं तर प्रश्न आहे. पण सरकारचं अपयश आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे असे विलासराव देशमुख होते हे मात्र खरंय. विलासराव देशमुख यांनी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं. पुण्याच्या IT क्षेत्रासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. डान्स बार बंदी, गुटखा बंदी, विद्युत मंडळ विभाजन, शेतकरी कर्जमाफी, विशेष आर्थिक क्षेत्र, लातूर पॅटर्नची त्यांनी पायाभरणी केली. तंटामुक्त गाव अशी अनेक कामे सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली. लातूरच्या विकासासाठी त्यांनी लातूरमध्ये सुसज्ज सरकारी रुग्णालय, मेडिकल कॉलेजची स्थापना केली. लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मोठा होता. तो सोडवण्यासाठी त्यांनी मांजरी धरणाचं निर्माण केलं. मुख्यमंत्री असताना त्यांनी धानेगाव धरणापासून लातूरपर्यंत 100 किलोमीटर लांबीची पाईपलाईन सुद्धा मंजूर करून आणली. त्यामुळे शहराचा प्राणी प्रश्न मिटला. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी लातूर जिल्ह्यात मांजरा आणि विकास यांसारख्या सहकारी साखर कारखान्यांचे उभारले. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. तसेच अनेक उद्योग आणता आले. त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. लातूर शहरातील रस्ते, जिल्हा मार्ग आणि शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन त्यांनी शहराचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं. त्यावेळेस मुंबईशी तुलना करणारे उड्डाणपूल लातूरमध्ये उभे राहिले. त्याचबरोबर लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी सुद्धा आणण्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांनी पाठपुरावा केला. यात लातूर जिल्हा निर्मितीचा किस्सा हा चांगलाच गाजला. 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. यासाठी विलासराव देशमुख यांनी खूप पाठपुरावा केला आणि मेहनत घेतली. 1981 मध्ये कार्यक्रमानिमित्त अंतुर्ले लातूरमध्ये आले होते. त्यावेळेस राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर त्यांचे भाषण सुरू असताना त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला. लातूरकरांनो, तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, मी ते मंजूर करून आणतो. त्यावर लोकांनी लातूरला जिल्ह्याचा दर्जा द्या अशी खालून मागणी केली. त्याला प्रतिसाद देत अंतुर्लेंनी जिल्ह्याचा दर्जा दिला अशी घोषणा केली. पुढे थोड्याच दिवसात 15 ऑगस्ट 1982 मध्ये अंतुर्लेंनी लातूर जिल्हा असल्याची घोषणा देखील केली. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव समारंभ माजी मुख्यमंत्री AR अंतुर्ले यांचे विशेष आमंत्रण देऊन केला होता. यावेळेस अंतुर्ले यांनी असं म्हटलं होतं की राजकारणात 25 दिवसांची सुद्धा आठवण कोणी ठेवत नाही
विलासरावजी, तुम्ही 25 वर्षाची आठवण लक्षात ठेवली, मला इथे बोलवलं, तुमचा हा दिलदारपणा मी विसरू शकणार नाहीये, असे म्हणत विलासराव यांचे कौतुक त्यांनी केलं. विलासराव देशमुख ही गोपीनाथ मुंडे यांची मैत्री देखील न्यारीच होती आणि त्यांचे किस्सेही खूप गाजलेले आहेत. मुंडे हे परळी तालुक्यातील असले तरी अनेक वर्ष लातूरचाच एक भाग असलेल्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. 1980 पासून विलासराव देशमुख हे लातूरमधून तर गोपीनाथ मुंडे हे रेणापूरमधून निवडून यायचे. देशमुख हे काँग्रेसचे तर मुंडे हे भाजपचे, त्यामुळे त्या दोघांची मैत्री खूप घट्ट होती. त्यामुळे त्यांनी एकमेकांना पाडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट एखाद्याच्या अडीअडचणीमध्ये ते एकमेकांसोबत उभे राहिले आणि अशीच त्यांची घट्ट मैत्री टिकून राहिली. तुम्ही विरोधी बाकावर बसा, तसेच तुम्ही छान दिसतात, असा खोचक टोला कधी कधी विलासराव देशमुख त्यांना बोलायचे मस्करीमध्ये. तर विलासराव, एक ना एक दिवस मीही सत्तेमध्ये बसेन, असे मुंडेही त्यांना उत्तर द्यायचे. मुंडे हे युती सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लातूरात देशमुख यांनी त्यांचा नागरिक सत्कार केला. राजकारणात मैत्री कशी जपली जाते याचं उदाहरण त्यांनी जिवंत पद्धतीने आपल्याला दाखवून दिलं. पण तोच भाजप आज विलासराव यांची ओळख पुसण्याची भाषा करतोय. त्यामुळे टीका वाढत असलेली पाहून रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली. ते म्हणालेत, मी लातूरमध्ये जे बोललो ते प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका नागरिक सुविधा कोणती पार्टी व्यवस्थित देऊ शकेल यासाठी असतात. लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने नागरिक सुविधा निर्माण व्हाव्यात हे महत्त्वाचं आहे. या बाबतीत मी तिथे बोललो. मी विलासराव देशमुख यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही. मी विलासराव देशमुख हे मोठे नेते होते, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देखील चांगलंच काम पाहिलंय, परंतु त्यांनाच घेऊन काँग्रेस पक्ष मत मागत आहे. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वात तिथे विकासात्मक कामं झाली आहेत हेच मी सांगत होतो. तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. विकासाचं राजकारण त्यासाठी व्हायला हवं. लातूरकरांनी विकासाला महत्त्व दिलं पाहिजे. तिथे नागरिक सुविधा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकार देऊ शकतं, असे म्हणत त्यांनी सावरासावर केली आहे. पण त्यांच्यावरही टीका थांबताना काही दिसत नाहीये. त्यामुळे भाजपची गोची झाली. 2017 साली महानगरपालिकांच्या 70 जागांपैकी 36 जागा त्यांनी विजय मिळवला होता, तर सत्ताधारी काँग्रेसला 33 जागात यश मिळालं होतं. पण आता चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. आता या वादानंतर लातूरकोट कोणाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.